भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे, ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. सुगंध पहा रंग पहा, रानामध्ये पुष्पती पहा, नाकातिथी ना कष्टकरी परमपिता सजवितो तया, परमपिता सजवितो दया. आकाशामध्ये उडती कशी कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे, ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. पक्षी पहा फुले पहा, मोठी ही देवाची दया, मोठी देवाची दया. तुझ
तुझा माझा तुझा माझा परमपिता परमपिता सत्य प्रेम दाखवी हमा सत्य प्रेम दाखवी हमा आकाशामध्ये आकाशामध्ये उडती उडती कशी पहा पाखरे उडती कशी पहा पाखरे ना फेरिता ना फेरिता ना कापिता ना कपिता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार आणि येशू तुला भेटतो हा कार्यक्रमाचं तुम्हाला मी सर्व स्वागत करीत आहे. आजचं वचन यशाया 40:29 आयझाया 40:29 यशाया 40:29 पाहत आहे. परमेश्वर बागलेल्यांना जोर देतो आणि निर्बलांना विपुल बल देतो. बागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल. जे थकलेलं आहे त्यांना आणखी जोर देतो. ज्यांच्याकडे बल नाही आहे, शक्ती नाही आहे, शरीरामध्ये ताकद नाही आहे, त्यांना परमेश्वर भरपूर बल देतो. आणि तेच 40:31 पाहत आहे, 31 पाहत आहे. आयझाया 40:31 तरी परमेश्वराची आशा राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. एक नवीन शक्ती. आमचा परमेश्वर आम्हाला सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. स्तोत्रसंहिता 29:12 Psalm 29:11 19:11 स्तोत्रसंहिता 19:11 Psalm 29:11 परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देतो. तुम्ही देवाच्या लेकरा असाल, देवाच्या सन्निधानामध्ये तुम्ही वाट पाहत असाल, देव तुम्हाला सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे, बल देणारा परमेश्वर आहे, शक्ती देणारा परमेश्वर आहे. पहिला शामुएल 30:6 आपण पाहतो. 1 Samuel 30:6 तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्यासाठी शोकाकुल होऊन दावीदाला दगडमार करावा असे म्हणू लागले. पण दावीद आपल्या देव परमेश्वर याच्यावर बिस्त टिवून गंभीर राहिला. गंभीर म्हणजे आपल्याला सांगितला. इथं काय गोष्ट घडलं हे 30 अध्याय पहिला वचनपासून आपण पाहत आहे. 1 Samuel 30:1 दावीद आपल्या माणसाबरोबर शिकलाग, जिथं दावीद त्याचा परिवार राहत होते, ते तिसऱ्या दिवशी पोहोचला. तेव्हा त्याच्या दृष्टीत पडले की अमोलक्याने दक्षिण देश व सिकलाग यावर स्वारी केली असून सिकलागावर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे. पुढचे वचन. आणि तेथील स्त्रियांना व लहान मोठ्या सगळ्यांना त्याने कैद करून नेले आहे. त्याने कोणाची कत्तल केली नाही, तरी त्यांच्या पाडाव करून ते आपल्या वाट्याने गेले. दावीद त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या पाडाव करून नेल्या आहेत असे त्यांना दिसून आले. 4 वचनामध्ये तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे लोक गळा काढून एवढे रडले की त्यांना आणखीन रडण्याची शक्ती राहिली नाही. शरीरामध्ये शक्ती गेली, मनामध्ये शक्ती गेली. एवढं रोडून ते आता पुढे रडण्यासाठी पण त्यांच्याकडे शक्ती नाही, बल नाही आहे. कारण यांचे सर्व लुटले गेले. यांच्या घरबार, स्त्रिया, लेकरे, कन्या आणि ते सर्व यांचे संपत्ती सगळं अमोलकीने लुटून नेले आणि याच्या स्त्रियांना, लहान मुलांना कैद करून नेले आणि संपूर्ण शहराला आगीने जाळून टाकले. आता काही नाही, एवढं सगळं त्याने उखडून आलं, उजडून टाकले. आता दाऊद त्याच्या लोकांना
एवढं दुःख आलं, एवढं दुःख आलं. सगळे गेले की सगळे गेले, सगळे हाय का जिंदक ते पण माहीत नाही. काय केलं शत्रूने, एवढं उजळून टाकले सगळं. देवाय मी काय केलं. दाऊदकडे 600 पुरुष युद्ध करणारे होते, तरी 100 लोक तर सोडून गेला असता तर शत्रू आले नसते. शत्रूने येऊन पाहिलं इथं कोणी पुरुष नाही, सगळे युद्धाला गेले, फक्त स्त्रिया, कन्या आणि लहान लेकरं आहेत, सगळं उचलून नेले. तर दाऊद एवढा रडला तर शक्ती गेली. पण 6 वचनामध्ये दाऊद आपला मन देवामध्ये दृढ केला. आपल्यावर बिस्त होऊन गंभीर राहिला. लोक म्हणतात आता याला करायचं, याला मारून टाकूया, याच्यामुळं सगळं घडलं, दाऊदामुळं सगळं घडलं. दाऊदामुळं त्यांना सगळं भेटला. दाऊद किती युद्ध जिंकून सगळे हडप करून आणले, पण आता सगळे गेलं म्हणून दाऊदावर दोष लावावे लागले. दाऊदा म्हणतात याला मारून टाकूया आपण, आता काय सगळे आमचे गेले. पण दाऊद आपला मन देवावर स्थिर केला. स्तोत्रसंहिता 84:5 असं एक वचन आहे. Psalm 84:5. स्तोत्र 84:5. ज्या मनुष्याला तुझ्यापासून बघा तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनाच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हायला पाहिजे. आता आपलं शरीर कधी ताकदीने राहतो, कधी थकून जातो. ताकदीने राहतो किंवा थकून जातो. आमचं शरीर असंच आहे, कमजोर शरीर आहे. पण देवामध्ये आम्हाला दृढ करायला पाहिजे. जकरिया 10:12 जकरिया चॅप्टर 10:12, जकरिया 10:12, मी त्यांना परमेश्वराच्या ठायी बलवान करेन, परमेश्वराच्या ठायी बलवान करेन, ते त्याच्या नामाने येतील जातील असे परमेश्वर म्हणतो. आम्ही परमेश्वराच्या ठायी, परमेश्वरामध्ये देव आम्हाला बलवान करतो. आम्ही कमजोर आहे. करितकरांस दुसरी पत्र 12:9 2 Corinthians 12:9 पाहत आहे. पण मला म्हटले आहे माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. अशक्तपणातच माझी शक्ती पूर्ण. आपण म्हणतो आम्ही अशक्त आहे, मी कमजोर आहे, ताकद नाही. परमेश्वर होतो त्यावेळी माझी कृपा आणि माझं बल तुझ्यावर सिद्ध होईल. हालेलुया. मग दाऊद काय केला, देवाकडे विचारू लागला. पहिला शामील 30 7-8 1 Samuel 30:7-8. येफत माझ्याकडे आण. तेव्हा अबेताने येफत दाऊदाकडे आणले. तर दाऊद देवाकडे विचारायला लागला. पुढचं वचन, दाऊदाने परमेश्वराला प्रश्न केला, मी या टोळीच्या पाठला करू काय, मी त्यांना घाटीन काय. परमेश्वराने उत्तर दिले, त्यांच्या पाठला कर, तू कात्रीने त्यांना घाटशील व सर्वांना सोडून आणशील. किती चांगलं देव बापा बघा. सर्व लोकांना कैदी बनून गेले का, सर्व सोडून आणशील. मग दाऊद गेला. 19, लहान तोर, कन्यापुत्र, लूट वगैरे जे काही ते घेऊन गेले होते त्यात ते त्यांना परत मिळाले नाही असं काहीच नव्हते. दाऊदाने सर्व परत आणले, सर्व परत आणले. जे काही शत्रूने कैद करून नेले, लुटून नेले, सगळं परत भेटला. एक पण राहिला नाही. देवाने म्हटलं ना सगळं काय तो परत आणशील, आणला. केव्हा, दाऊद आपल्या शक्तीने नाही, त्याच्याबरोबर 600 लोक होते. पण त्यातील काही 9-10 तू पाहत आहे. 30:9-10 30:9-10 त्याबरोबरची 600 माणसे घेऊन बसवून नाल्यापर्यंत पोचले. तिथे काही लोक मागे पडले व तिथे राहिले, थकले. पुढचे वचन, आणखीन 200 लोक आणखीन थकून गेले. आता शिल्लक राहिलेल्या लोकांपासून बहुतेक 200 लोक असतील, त्यांना घेऊन दाऊद गेला.
आणि संपूर्ण शत्रूला मारून सगळं हडप केलेलं सगळं परत सोडून आलं. फक्त देवामध्ये त्याचा मन बल पाहिला. देव तुम्हाला बल दे. तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही हरवले, जे काही गमावले, जे काही शत्रूने लूट मारून गेले, हे सगळं देवाबाबा तुम्हाला परत देता येईल. पण तुमचा मन देवामध्ये दृढ व्हायला पाहिजे. आमचा देव आम्हाला बल देणारा परमेश्वर आहे. यशाया 43:10 मध्ये, Isaiah 43:10, Isaiah 43:10 मध्ये परमेश्वर म्हणतो, माफ करा 41:10, आय एम सॉरी 41:10, 41:10 मध्ये, तू भिवू नको कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय करता. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. घाबरू नकोस, मी तुझा देव आहे, तुला शक्ती देतो. दाऊदासारखा जे काय तुम्ही हरवले किंवा शत्रू तुम्हाला, काही लोक तुम्हाला फसवून तुमच्याकडून काही लुटून गेले का, प्रार्थना करा आणि देवामध्ये धीर धरा. ते सगळं का तुम्हाला भरत भेटेल. हालेलुया. आता पुढचं एक बघूया आपण. योशुवा 1:9 जोशुवा 1:9, योशुवा 1:9 मध्ये, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. गंभीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस. योशुवाला बरोबर परमेश्वर म्हणतो, योशुवाला आतापर्यंत मार्गदर्शन केलेला त्याचा नेता मोसा आता वारला. पण परमेश्वर काय म्हणतो, योशुवा 1:2 2 जोशुवा 1:2, मोशे मृत्यू पावला आहे तर आता उठ, यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहित ही यर्दान ओलांडून जा. आता 40 वर्ष मूसा बरोबर योशुवा होता. जे काय मूसा सांगेल तो योशुवा करत होता. युद्धाला जायचं, मूसा म्हणणार तू युद्धाला जा, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. पण असं आमचे नेता होते ते आता वारले, आता मी एकटा काय करू. पण परमेश्वरानं काय म्हटलं, अनुवाद 31 अध्याय 6 आणि 8 मध्ये, ड्यूटरॉनॉमी 31:6 and 8, गंभीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नकोस, त्यांना घाबरू नकोस, कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर आहे. तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. भिवू नकोस, धीर धर. 8, तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर आहे, तो तुझ्याबरोबर असेल. तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. भिवू नकोस व कचरू नकोस, तो भल. आता परमेश्वर म्हणतो योशुवा 1:9 मध्ये, तू बलवान राह, कारण तुझ्या परमेश्वर, ते कुठे जाशील तुझ्या परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. हिम्मत धर, घाबरू नकोस. तुम्ही निर्गमन 33:11 मध्ये, एक्सोडस 33:11, निर्गमन 33:11, मित्राशी बोलावे असे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे परत जात असे, तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशुवा हा तरुण पुरुष परमेश्वराचा मंडप सोडून बाहेर येत नसे. परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वासन त्याला भेटत असे. बघा, तो जेव्हा जवान होता 40, तेव्हा ते परमेश्वरचा मंडप, देवाचं भवन त्यातून हटलाच नाही. आम्हाला माहीत आहे जवान लोक संध्याकाळी घरी राहू शकत नाही. त्यांना फिरायचं आहे, दोस्ताबरोबर फिरायचं आहे, क्रिकेट खेळायचं आहे आणि रात्री येणार फक्त जेवायला येणार. जेवण आहे का, तयार आहे का. पण हा पुरुष बघा, जवान दिवसामध्ये देवाबरोबर होता, परमेश्वर संगे होता. आता परमेश्वर म्हणतो, तू माझ्या संगे होता ना, आता तू जिथे कुठं जाणार तुझ्या संगे मी असणार. हालेलुया. हे रहस्य आहे. दर दिवस सकाळी 5 वाजता हे बेतेल मुंबई लाईव्हमध्ये आमच्या सकाळच्या आराधना होते. ते तामिळ आणि हिंदीमध्ये होते.
ते पहा. म्हणजे सकाळ सकाळ 1 तास देवाकडे देवाजवळ तुम्ही घालवा. संपूर्ण दिवस देव तुमच्याबरोबर असणार. हे रहस्य आहे. दर दिवस मराठीमध्ये कार्यक्रम आहे, 2 मिनिटाचा कार्यक्रम. सर्वेसरा सांगे सकाळ. ते वचन ऐकून दिवसाला सुरुवात करा. संपूर्ण दिवस आशीर्वादाने असेल. तुम्हाला घाबरायची काय गरज नाही. आता यहोशूआला परमेश्वर म्हणतो, घाबरू नको, धीर धर, तुझ्याबरोबर आहे. आणि यहोशुआ 3:7 मध्ये, जोशुआ 3:7, परमेश्वर यहोशुआला म्हणतो, आज मी सर्व इस्रायलच्या दृष्टीने तुझी तोरवीक वाढण्यास आरंभ करेन. म्हणजे मी जसा मोसाबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबर आहे हे त्यांना कळून येईल. आज बघ, सगळ्यांना दाखवतो कसं तुझ्याबरोबर मी आहे म्हणून. आणि 3:10 मध्ये, यहोशुआ 3:10, यहोशुआ 3:10, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे. आणि कनानी, हिती, हिवी, परिजी, गिर्गासी, अमोरी व यबुसियांना तो तुमच्यासमोर कातरणे हाकून देईल. येणेप्रमाणे तुम्हाला कळून येईल. काय झालं? योर्दान नदीमध्ये यहोशुआ म्हणाला, याजक लोकांना देवाचा संदूक घेऊन पुढे जाऊ दे. त्यांच्या पाय पाण्यामध्ये लागताच योर्दान नदीचा प्रवाह थांबून वळून जाणार. आणि तसं, कारण यहोशुआ काय म्हणतो, पण परमेश्वर तुमच्यामध्ये आहे. तो दाखवेल कसं तुमच्यामध्ये आहे आणि कसं शत्रूला पळून टाकेल. तसं याजकाने परमेश्वर संदूक घेऊन पाण्यामध्ये पाय ठेवला. इतक्यात योर्दान नदी त्या पावसाच्या वेळी असं भरपूर पाणी होता. ते पाणी असं थांबला आणि वळून दुसरीकडे गेला. आणि इस्रायल लोक सुक जमिनीमध्ये पार केले. आणि तेव्हा परमेश्वराचं वचन म्हणते, यहोशुआ 4:14, जोशुआ 4:14, यहोशुआ 4:14 मध्ये, त्या दिवशी परमेश्वर इस्रायलच्या दृष्टीने यहोशुआची तोरवी वाढली. म्हणून जसे ते मोशेच्या बै धरत असेत, तस त्यांनी यहोशुआचे बै त्याच्या सगळ्या यातील बाळगले. बघा, कारण देव यहोशुआबरोबर होता आणि त्याला शक्ती दिला. आणि यहोशुआने 1 नाही 2 नाही 31 राजाला त्याने जिंकून काढले. आणि बायबल म्हणते, यहोशुआबरोबर परमेश्वर होता आणि त्याची कीर्ती दिवस वाढत गेली. यहोशुआ 6:27, यहोशुआ 6:27, जोशुआ 6:27, या परमेश्वर यहोशुआबरोबर राहिला आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली. कारण देव यहोशुआला शक्ती दिला. तो एकटा होता, पण देव त्याला शक्ती दिली आणि शत्रूवर तो विजय प्राप्त केला. आणि यहोशुआमध्ये यहोशुआ 12:24 वचनामध्ये, यहोशुआ 12:24, यहोशुआ 12:24, म्हणजे 31 राजाला त्यांनी जिंकला. 31 राजाला. प्रत्येक महिन्याला जास्त 31 दिवस आहेत ना, पण तुम्ही देवाबरोबर असाल ना, संपूर्ण महिना तुम्ही जिंकत राहणार. हालेलुया. समस्या येतील, संकट येतील, अडकळ येतील, अडचणी येतील, पण देवाबरोबर राहा. देव तुम्हाला शक्ती देईल सगळ्या गोष्टीवर विजय प्राप्त करण्यासाठी. आमच्या प्रभू आम्हाला विजय देणारा परमेश्वर आहे. पण बल प्राप्त का, देवाचा बल तुम्हाला पाहिजे, देवा शक्ती पाहिजे. कारण येशू ख्रिस्त आमच्यासाठी जगामध्ये आला. आम्ही मानवाकडे शक्ती नव्हती, बल नव्हती या पापाला जिंकण्याला. पापाचं कारण शैतान आहे, त्याला जिंकायला सामर्थ्य नव्हता. पण येशू प्रभू आमच्यासाठी मानव म्हणून आला. त्यांनी आमच्या सर्व पाप आपल्या अंगावर घेतला आणि शत्रू सैतानाला आपल्या पायाने तुडून टाकला आणि वधस्तंभावर तो विजय पावला. सगळ्या गोष्टीला त्याने विजय पावला आणि मरणाला जिंकून जिवंत उठला 3रा दिवस आणि स्वर्गात गेला. आज पण येशू जिवंत आहे, तुम्हाला शक्ती देणार. येशूकडे पापाची क्षमा मागा, तुमचे पाप क्षमा करेल
आणि शत्रू शैतानाच्या अशुद्ध आत्म्याच्या सर्व क्रिया येशू प्रभू नाश करतो. पहिला योहान 3:8 लिहिलेलं आहे, 1 John 3:8. शैतानाच्या कामाला नाश करण्यासाठी येशू ख्रिस्त प्रकट झाला. तुमच्या जीवनात सर्व शैतानाचं काम नाश होईल आणि तुम्हाला शक्तिमान ठरवेल. कुठल्या गोष्टी घाबरू नका, फक्त देव तुमच्यावर असायला पाहिजे. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू, आमच्याकरिता या जगामध्ये मानव येऊन आमच्या मानवाच्या सर्व संकट तू आपल्या अंगावर सोसला आणि आमच्या जे काही प्रश्न होते, समस्या होते, सर्व हल करून टाकला. आमच्या पापाला दूर केला आणि शैतानाला तोडून टाकला. मरणावर विजय प्राप्त केला. आता आम्हाला मरणाबद्दल पण भय नाही प्रभू राजा. असं सुंदर परमेश्वर आमच्याबरोबर असताना आम्हाला बलवंत करेल प्रभू. देव तुम्हाला शक्ती देईल असं म्हटलं प्रभू. आज वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू पापाची क्षमा दे आणि पुढे पाप न करण्याची शक्ती दे प्रभू. आणि शैतानाला खाली पाडण्याची शक्ती त्यांना पण भेटू दे प्रभू. शक्तीवर शक्ती प्राप्त करू दे. हो प्रभू राजा, दाऊदासारखं ते हरवलेलं सगळं त्यांना परत मिळालं पाहिजे आणि योशुआसारखं नवीन आशीर्वाद त्यांना मिळाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये जिंकत पुढं जायचं पाहिजे. आम्ही परीक्षा लिहिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करतो. त्यांना पण सर्व गोष्टीमध्ये त्यांना विजय दे प्रभू. त्या सर्व परीक्षामध्ये चांगला मार्क, चांगलं गुण मिळून पास होऊ दे प्रभू. आशीर्वादित कर. प्रत्येक घरामध्ये सर्व आशीर्वाद देऊ दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. कामराज हायस्कूलचा मागे 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334244695.